गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत सध्या मम्मींच्या माहेरी. इथे खूप छान असं व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप शेतं, नारळाची झाडं आणि सर्वीकडे पीक लावलेलं आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. सकाळ सकाळ मॉर्निंगमध्ये इतकं भारी वाटतं नाही ते. बघा दाखवीन हळदीचं पान वगैरे सर्व शो करीन मी तुम्हाला. खूप मस्त आहे इथला व्ह्यू. सगळीकडे ग्रीनरी. माझ्या पाठी बघताय हे सोलर आहे. पाणी गरम ह्याच्यानेच होतं. मस्त एकदम कडक पाणी. आपल्या चुलीवरच्या पाण्याला किंवा गिझर हिटरच्या पाण्याला पण इतका कडकनेस मीन्स इतकं गरम नसेल ते पाणी जेवढं हे या सोलरनी होतं. माझ्या पाठी बघत असणार तुम्ही नारळाचं झाड. खूप जवळ नारळ आहे त्याला. लॉकडाऊनमध्ये आहे ना, माझा नवरा ह्याचे नारळ काढून अक्षरशः आम्ही पाणी प्यायचो. इतके जवळ हाताला लागतील असे नारळ निघायचे ते. आता थोडंसं ते झाड मोठं झालंय. किती छान अशी आता आपण आलो आहोत घराच्या पाठी. सो मी पाठीमागून तुम्हाला पूर्ण व्ह्यू, पूर्ण सर्व झाडं दाखवून बघा नक्की. माझ्या पाठी बघताय सगळे सोयाबीनची रोपं आहेत. मी तुम्हाला जवळून ती रोपं दाखवेन. हे बघा, इथे छान अशी सोयाबीनची शेती केलेली आहे. सगळीकडे बघा इतके लांब असं सर्व सोयाबीनच आहे. साईडला ऊसाची शेती केलेली आहे. त्या साईडला पण ऊस आहे आणि ह्या साईडला पण ऊस आहे. तुम्ही इडलिंबू कधी बघितलंय का? नाही ना? कोणी कोणी बघितले? ज्यांनी बघितलं असेल ते ओके, नसेल बघितलं तर आत्ता बघा. हे आहेत इडलिंबू. किती सारे आहेत बघा. इडलिंबूचं झाड आहे हे. मकईची पानं आहे ती, म्हणजेच खाऊची पानं. हे गाजरचं झाड आहे, रोप. ना ह्याच्या आत पण खाली गाजर असतं त्याच्यात. जास्वंद, डबल जास्वंद आहे ही. फुलं किती आहेत त्याला. अरे हा कढीपत्ता आहे. फोडणी द्यायची आहे का कोणाला कढीपत्त्याची? नक्की सांगा. बघा कसं मस्त कढीपत्त्याचं झाड आहे. केळी खायची आहेत का कोणाला? पण अजून पिकली नाहीत, देणार पण नाही मी. माझ्या पाठी केळीचं झाड आहे, हे बघा. केळी लागल्यात त्याला. वेलची केळी आहेत ना? वेलची केळी आहेत ती. हवे असतील ते नक्की सांगा हा. बघा आळू किती आहे. आळूची पाने आहेत सर्व. इथे पहिला पुदिना पण असायचा. 1-2 रोपं असतील पण पुदिन्याची. माझ्या पाठी बघताय हे आंब्याचं झाड आहे. ह्या झाडाखाली आहे ना आम्ही बसून जेवायचो लॉकडाऊनमध्ये. हळदीचं पान कोणाला बघायचं आहे का?
हळदीच्या पानात चिकन पण भारी होतं हा एकदम. हळदीच्या पानात फ्राय करायचं, हळदीच्या पानात मच्छी फ्राय करायची, हळदीच्या पानात मोदक उकडायचे, एक नंबर लागतात. तुम्हाला मी दाखवते त्याचं रूप. माझ्या पाठी दिसतंय पूर्ण हळदीच्या पानांची शेती आहे आणि साईडला सोयाबीन, बाजूला ऊस, त्या साईडला पण ऊसच आहे. हे बघा, जमिनीत आतमध्ये हळद असते. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, हे गाणं तुम्ही ऐकलं असणार. तो खोपा प्रत्यक्षात बघितलाय का तुम्ही? नाही? दाखवते मी तुम्हाला ते पण. किती सारे खोपे लागलेले आहेत इथे झाडाला. बाभळीचं झाड आहे ते, काटा गेला ना पायात की मग झालंच. खोपे किती छान लागलेले आहेत बघा त्याला. अर्थात सुगरणी आहेत त्याच्यात आपल्यासारख्या. मिरचीचं झाड बघा, मिरच्या किती आहेत छान छान लाल झालेल्या मिरच्या आहेत.